नमस्कार, कशा आहात सर्व? पुन्हा एकदा मालतरेर ब्लॉग 1 मध्ये स्वागत आहे. सकाळ सकाळ आम्ही गेलो होतो मार्केटिंगसाठी, पण मच्छी पण घ्यायची होती. पण दारामध्ये मच्छीवाली येऊन गेली होती. रस्त्यामध्ये भेटली म्हणून आम्ही घेतली मच्छी. कुठली तर करली आणि बोईट मासा. तर चला तर पाहूया आज करली आणि बोईट मासाची रेसिपी, आणि तुम्हाला पण दाखवतो कशी वाटते ते नक्कीच सांगा. चला तर मग एन्जॉय करूया. ही कमल आहे आपली. हाय. तर आपण आता मच्छी बनवतोय. आता ही लसूण साफ करायची तयारी चालू आहे. पाहू शकता आपण बोईट मासा जो आहे ना, त्याची तुम्ही गाबोळी पाहू शकता. याच्यामध्ये गाबोळी आहे. तर आपण हे रस्सा जेव्हा करणार ना, तेव्हा हे प्रॉपर व्यवस्थित शिजून निघेल. आपण याला फ्राय नाही करत आहे, आपण रस्सा करणार आहोत त्याचा. म्हणजे आता आपण गॅस पेटून घेऊया. आता आपण तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे. पाहू शकता आपण थोडं तेल टाकलेलं आहे, आणि तेल बऱ्यापैकी गरम झालं की आपण आता हे जे आपण लसूण जे आता कमल जे लसूण जे ठेचून घेते ते त्याच्यामध्ये ॲड करूया. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण टाकले पाहू शकता आपण. टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर मग हळद, चवीपुरतं मीठ, आणि जेवढी तुम्हाला हळद लागेल तेवढी हळद तुम्ही टाकू शकता. आणि जे आपला घरचा मसाला आहे, हा मसाला जो आम्ही घरीच बनवतो, तर थोडा तिखट असतो आमचा मसाला, तर आम्ही 2 किंवा 3 चमचे याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. पाहू शकता आपण आता बऱ्यापैकी मिक्स केलेलं आहे. आता याला आपण फोडणीला देऊया. अजून जर तुम्हाला जवळपास आपण 1 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड करतोय आता, जेणेकरून रस्सा जरा व्यवस्थित जास्त होईल. आता मंडळी आपण याच्यामध्ये ना चिंच ॲड करणार आहोत. ही आपण चिंच घेतली आहे. ही आपण वापरणार आहोत रश्श्यासाठी पण, आणि ही जी करली जी आपण फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी पण आपण चिंच हीच वापरणार आहोत. कमल याच्यामध्ये ना पाणी टाकून ना ही चांगली मिक्स करणार आहे, आणि त्याचा रस जो निघेल तो आपण आता रश्श्यामध्ये आपण टाकूया. थोडंसं जाडच ठेवा, एकदम पण पातळ नाही करायचं आहे. पाणी म्हणजे चिंचामध्ये पाणी टाकून बऱ्यापैकी असं थोडंसं जाडच राहायला पाहिजे, जेणेकरून त्याला थिकपणा येईल. पाहू शकता आपण किती थिक झालं आहे ते. एकदम पाणी नाही केलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिंच उठलायची आणि पूर्ण पिळून घ्यायची. रस्सा जो आहे, जो रस झालेला आहे चिंचेचा, तो आपण आता याच्यामध्ये ॲड करूया रश्श्यामध्ये. आपण चिंचेचं पाणी जे ॲड केलं आहे ना, त्याला आपण आता व्यवस्थित चमच्याने फिरून घेऊया रश्श्याला, जेणेकरून ते व्यवस्थित थोडंसं मिक्स होणार. म्हणजे आत्तापासूनच सुगंध एवढा सुटला आहे ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे करली जी आपण घेतली आहे ना, त्याच्यामध्ये पण आपण चिंच ॲड करूया आता, जेणेकरून ते पूर्ण फिशला ते चिंच बरोबर लागली पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा वयसपणा बिलकुल नाही येणार. वयसपणा तुम्ही म्हणाला, वयसपणा काय? वयसपणा म्हणजे त्याचा जो मच्छीचा जो वास असतो तो येणार नाही तुम्हाला खाताना. हे पहा, आता आपण व्यवस्थित हे आता मिक्स करून घेतो, चिंच लावून घेतो आहे फिशला, जी आपल्याला फ्राय करायची आहे. आता जाडपणा काय यायला पाहिजे, तर आपल्याला कसं आहे की ती जी चिंच जी आहे ती पूर्ण फिशमध्ये बरोबर लागली पाहिजे. त्याच्यामुळे त्याला जाडपणा राहायला पाहिजे. जर तुम्ही पाणी करायला जास्ती ना, तर ती चिंच जी आहे ना फिशला बरोबर लागणार नाही. पाहू शकता बोईट जो आपण जे रस्सा केलेला आहे त्याला बऱ्यापैकी उकळ आलेला आहे, आणि याचा जो सुगंध आहे, अशी मला भूक लागली आहे तुम्हाला काय सांगू. आता म्हणजे फार मस्त सुगंध सुटलेला आहे. जर तुम्हाला नक्की या, कधी आलात आपल्या साईडला जेवायला यायचं असेल तर नक्की जेवायला या. आपण तुमच्याकडे जेवण करू, नक्कीच करू. फिश जे आपण फ्राय करणार आहोत ना, त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊया. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ, आणि नंतर तिखट जो आम्ही घरी बनवतो तो. आता हे सगळं मीठ, मसाला, हळद लावून मस्त मिक्स करून घ्या, कारण त्याला बरोबर लागली पाहिजे. आणि नंतर त्याला फ्राय करून घेऊया. मंडळी पाहू शकता आता आपण पूर्ण मसाला जो आहे सर्व फिशला मस्तपैकी लावलेला आहे. पाहू शकता आपण. आणि याचे पीस जे केलेले आहेत ना, पीस जे आपण करतो, कट जे मारलेली, क्रॉस कट मारलेली आहे, कारण की
कर्लीला क्रॉसच कट मारायला लागते. त्याच्यामध्ये काटे फार असतात, त्याच्यामुळे त्याला कटिंग जी करतात त्याला क्रॉस कट करतात. आता ज्याला माहिती नाही आहे हे कटिंग, म्हणून मी सांगतोय, ज्याला माहिती आहे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे खाण्याबद्दल. आणि हे जे कट मारल्यामुळे काटे जे असतात ना कर्लीमधले, हे व्यवस्थित निघतात खात्या वेळेस. त्याच्यामुळे ह्याला कट अशी क्रॉस मारली जाते. आता मस्तपैकी रश्श्याला उकळ आलेला आहे, त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. पाहू शकता रस्सा जो आहे ना तो बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण चमचा असा फिरून ह्याला आता गॅस आता बंद करूया. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. आता आपण कर्ली फ्राय करायची तयारी चालू करूया. मी मच्छी फ्राय करण्यासाठी रवा घेतलाय, ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा यूज करू शकता. आता हा तवा मस्तपैकी तापला आहे, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. आता आपण मच्छीला रवा लावून फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळी मच्छीला रवा लावून घेऊ आणि फ्राय करून घेऊ. या मच्छीला ना असा व्यवस्थित मसाला लावून घ्या, जेणेकरून त्याला मस्त टेस्ट येईल मसाल्याची. मच्छी फ्राय करताना गॅस स्लो ठेवा, कारण की आतून मच्छी चांगली शिजून जाते. आता आपण ह्याच्या साईडला तेल टाकून घेऊया, कारण की मच्छी चिटकणार नाही, चांगली पलटता येईल तिला. आता आपण मच्छी पलटून घेऊया. अशा प्रकारे सगळीच पलटून घेऊ आपण. आता तुम्ही पाहू शकता की एका साईडला चांगली शिजून झालेली आहे. आता आपण तव्यावर पुन्हा पलटून घेऊ. चला तर मग आत्ताचा ब्लॉग इथेच थांबूया. आपण जी रेसिपी केली होती ती पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सपोर्ट होईल तुमचा. भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय.